आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृह प्रवेशाच्या नियमांवरून महाराष्ट्रात सुरू झालेलं आंदोलन आता चांगलंच तापलं आहे. पुण्याच्या मांजरीपासून नाशिक, नागपूर, वर्धा, पालघर आणि इतर ठिकाणीही विद्यार्थ्यांनी आंदोलन आणि उपोषण सुरू केलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने अखेर आदिवासी शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठीची वयोमर्यादा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विद्यार्थ्यांची इतर मागण्या अजूनही कायम आहेत. त्यामुळे वयोमर्यादा रद्द झाली असली तरी आंदोलन पूर्णपणे थांबलेले नाही. नेमकं हे प्रकरण कसं सुरू झालं आणि विद्यार्थ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत, या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात आदिवासी विकास विभागाने 5 ऑगस्ट 2026 रोजी काढलेल्या सुधारित शासन निर्णयापासून झाली. या निर्णयामध्ये शासकीय आदिवासी वसतिगृहांबाबत काही नवीन नियम लागू करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा मुख्य आक्षेप होता तो वयोमर्यादा आणि प्रवेशाशी संबंधित काही अटींवर. दुर्गम आणि ग्रामीण भागातील उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांसाठी शहरात येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना या अटींमुळे अडचणी निर्माण होऊ शकतात, असा विद्यार्थ्यांचा दावा होता. त्यामुळे 5 ऑगस्टचा शासन निर्णय रद्द करून पूर्वीची व्यवस्था लागू करावी अशी मागणी पुढे आली. यानंतर विद्यार्थ्यांचा विरोध वाढत गेला. सरकारने 14 ऑगस्ट रोजी सुधारित शासन निर्णय काढला. या बदलामुळे वसतिगृह प्रवेशासाठीची वयोमर्यादा 30 वर्षांपर्यंत ठेवण्याची भूमिका समोर आली. 30 वर्षांवरील पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहाऐवजी स्वयं योजनेच्या धर्तीवर आर्थिक मदत देण्याची सरकारची भूमिका होती. आदिवासी विकास विभागाच्या माहितीनुसार राज्यात 490 शासकीय आदिवासी वसतिगृहे असून दरवर्षी सुमारे 58 ते 60 हजार विद्यार्थी या वसतिगृहांमध्ये राहून शिक्षण घेतात. मात्र विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की केवळ आर्थिक मदत हा वसतिगृहाचा पर्याय ठरू शकत नाही. यानंतर पुण्यातील मांजरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं. हे आंदोलन केवळ वयोमर्यादापुरतं मर्यादित नव्हतं. विद्यार्थ्यांनी सुमारे 40 मागण्या मांडल्याचं वृत्त आहे. यामध्ये वसतिगृहांबाबतचा 2026 मधील निर्णय रद्द करून 2011च्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, रिक्त असलेले पदे भरावेत, विद्यार्थ्यांना मिळणारा थेट लाभ हस्तांतराच्या रकमेत वाढ करावी, संगणक उपलब्ध करून द्यावेत, प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी मुदत द्यावी, शहराच्या मध्यवर्ती भागात वसतिगृह उभारावीत, बसपासची सुविधा द्यावी आणि आदिवासींचे क्षेत्रनिहाय सर्वेक्षण करावे, असा मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात आणखी एक गंभीर मुद्दा समोर आला. गडचिरोलीतील आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आदिवासी वसतिगृह आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी विमा संरक्षण द्यावं, अशी मागणी ही आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं आंदोलन हे फक्त वसतिगृह प्रवेशाच्या वयाच्या अटींविरोधात नसून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्नांवर आहे. आंदोलनाला सुरुवातीला प्रशासनाच्या पातळीवर चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरील काही मागण्या मान्य करण्याचं सांगितलं आणि दोन्ही बाजूंनी चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली. मात्र शासन स्तरावरील महत्त्वाच्या मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांचा असंतोष कायम राहिला. आंदोलनाचा कालावधी वाढत गेला आणि काही विद्यार्थ्यांची प्रकृतीही खालावल्याचं वृत्त समोर आलं. दरम्यान या आंदोलनाला राजकीय नेत्याचाही पाठिंबा मिळू लागला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मांजरी आणि त्यानंतर झालेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. काही मागण्या सरकारने मान्य केल्या असल्या तरी सर्व मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. विद्यार्थ्यांनी सरकारने तातडीने या प्रश्नाची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. यानंतर पुण्यात झालेल्या छात्रों गुणच्या कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीने थेट काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या समोर या आंदोलनाचा मुद्दा मांडला. विद्यार्थिनीने मांजरी येथे आंदोलनस्थळी भेट देण्याची विनंतीही केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. वसतिगृहातील 30 वर्षांची वयोमर्यादा, विद्यार्थ्यांच्या इतर अडचणी आणि काही नियमांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधींच्या पत्रानंतर या आंदोलनाकडे राज्याचं लक्ष आणखी वेधलं गेलं. मात्र आदिवासी विकास मंत्री अशोक विखे यांनीही आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार
विद्यार्थ्यांचं शिक्षण वसतिगृहाअभावी थांबू नये यासाठी सरकार सकारात्मक भूमिका घेत आहे. 20 ऑगस्टला त्यांनी 30 वर्षांवरील पात्र विद्यार्थ्यांना स्वयं योजनेच्या धर्तीवर मदत करण्याची भूमिका सांगितली होती. म्हणजे सरकारच्या बाजूने विद्यार्थ्यांना आर्थिक पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र आंदोलन थांबलं नाही. पुण्यासोबतच नाशिकमध्येही आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिकमधील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा काँग्रेसला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच आदिवासी विकास मंत्री अशोक विखे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली. मात्र ही राजकीय भूमिका असल्याने त्याकडे त्या संदर्भातच पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आता या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी घडामोड झाली आहे. 25 ऑगस्टला आदिवासी विकास मंत्री अशोक विखे यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर शासकीय आदिवासी वसतिगृहातील प्रवेशासाठीची वयोमर्यादा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. म्हणजेच वसतिगृह प्रवेशासाठी आता ठराविक वयाची अट राहणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील ही एक महत्त्वाची मागणी सरकारने मान्य केली आहे. परंतु इथेच हे प्रकरण संपलेलं नाही, कारण विद्यार्थ्यांच्या जवळपास 40 मागण्यांपैकी वयोमर्यादा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. इतर मागण्यांवर अद्याप चर्चा आणि निर्णय बाकी असल्याने पुण्यासह काही ठिकाणी आंदोलन सुरूच असल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना केवळ घोषणा नको तर उर्वरित मागण्यांवरही ठोस आणि लेखी निर्णय हवा आहे, अशी भूमिका पुढे येत आहे. वयोमर्यादा रद्द करण्याच्या निर्णयानंतर सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये उर्वरित मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या मागण्यांवर ठोस शासन निर्णय किंवा लेखी आश्वासन मिळाल्यास आंदोलन मागे घेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. म्हणून आता खरी परीक्षा सरकारची आहे. वयोमर्यादा रद्द करण्याच्या निर्णयानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांवरही सरकार ठोस निर्णय घेणार का आणि त्यामुळे हे आंदोलन पूर्णपणे थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? वयोमर्यादा रद्द करण्याचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला योग्य न्याय देणारा ठरेल का, की त्यांच्या उर्वरित मागण्यांवरही सरकारने तातडीने निर्णय घ्यायला हवा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.